Start in 5, 4, 3, 2, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रोहित आराराबा पाटील यांना जाहीर पाठिंबा. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची येळावी येथील जाहीर सभेत घोषणा. तासगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित आराराबा पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली. तालुक्यातील येळावी येथील रोहित पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये महेश खराडे यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली. संघटनेच्या या निर्णयाचे तासगाव आणि कवठेमंकाळ या दोन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. संघटनेच्या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर विधानसभा मतदारसंघात संघटनेला पूरक विचार असणाऱ्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित आराराबा पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी भुजंगराव पाटील, अमित रवताळे, गुलाबराव यादव, प्रकाश साळुंखे, विजय रेंदाळकर, अनिल वाघ, विजय पाटील, सचिन वाघ, प्रशांत शिंदे, दामाजी दुबल, संदीप शिरोटे, राजेंद्र पाटील, शशिकांत माने, संदेश खराडे, अशोक खाडे, अनिल पाटील, सागर पाटील, निशिकांत पोद्दार, उत्तम चंदनसिवे यांच्यासह इतर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राज्यभर उमेदवार उभे केले असले तरी सांगली जिल्ह्यामध्ये संघटनेचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या निर्णयानुसार जो उमेदवार संघटनेला पूरक आहे, ज्या पक्षाची संघटनेच्या ध्येयधोरणाशी मिळती जुळती ध्येयधोरण आहेत, अशा पक्षाला शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पक्षाला पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं धोरण तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलं आणि त्यानुसार शरदचंद्र पवार गटाचे रोहित आर पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तसं पत्र आज रोहितदादा पाटील यांना आम्ही दिलेलं आहे आणि निश्चितपणानं या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना खांद्याला खांदा लावून काम करेल आणि निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये त्यांचं चिन्ह आहे माणूस तुतारी घेतलेला माणूस, त्या चिन्हासमोर तालुक्यातल्या मतदारांनी सुज्ञ मतदारांनी गुंडगिरीला नाकारून सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहावं, अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी करीत आहे.